तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण भेटत आहोत. बऱ्याच दिवसानंतर माझा व्लॉग आलेला नाही आहे. तर मी जात आहे आता नागालँड. तिथं आहे मला हॉर्नबिल फेस्टिवल तुम्हाला दाखवायचा आहे. सो तर आम्हाला इथं सोडला आहे टॅक्सीवाल्यानं. ॲक्च्युली बसवाले 150 रुपये घेतात, टॅक्सीवाल्यानं आमच्याकडून 330 रुपये पर हेड घेतले. इथं इकडं असंच असतं. तर इकडे एक ISBT नावाचा प्रकार असतो, तो शहरांपासून दूर असतो. तर इथं आहे. त्यानंतर आम्ही आता तिकडे जाऊ. इथं बस आहे अवेलेबल, तर बसमध्ये जाऊन तिकडे जाऊया. तर इथून आम्हाला आता बस मिळाली आहे. आम्ही जात आहे किस्मा विलेजकडे. तिथं तो फेस्टिवल होत आहे, तर आम्ही तिकडे जात आहे सध्या. वेगवेगळे ट्राईब्स आहेत. नागा ट्राईब नाही, त्याचे उपप्रकार पडतात. तर ते आपण बघत आहोत. तिथं एक ट्राईब होती, ती बघितली. आता इकडे बघूया. ट्राईब होतं, त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं. खूप भारी वाटलं. आता दुसऱ्या ठिकाणी जात आहोत, तर ते बघूया. आपण सध्या ते हॉर्नबिलमध्ये आहे ना. इथं वेगवेगळे ट्राईब्स आहे. मी जर सांगितलं, हे आहे ओशुरी ट्राईब आणि हे असतं त्यांचं घर. तर हे असतं घर असतं. हे थोडं घर दाखवा. हे घर असतं आणि आपण आता आतमध्ये जाऊन बघूया ते घर कसं असतं. तर इथं बघू शकता, इथं वेगवेगळी मक्याची कणसं आहेत. ॲक्च्युली एवढे टाईप आपल्याकडे नसतात. आणि इथं खाली आपल्या चुलीसारखं असतं आणि इथं आग लावल्या जाते. त्यानंतर इथं ह्या जपानीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आहेत. त्याला आमच्याकडे जपानीच्या शेंगा म्हणतात. आणि वेगवेगळे मिलेट्स, बाजरी, ज्वारी बघू शकता तुम्ही. आपण ज्या आता ट्राईबचा जो बघितला तो आहे. हे आहे सगळं. ओशुरी ट्राईब होते. आता आपण जाणार आहोत दुसरीकडे, ती बघूया. वेगळ्या ट्राईब का माझ्यासोबत आहे कमलेश. सो तर आपण जाऊया आता. इथे वेगवेगळे ट्राईबचं नाव माहीत नाही. सुमी आहे. सुमी ट्राईबचं आपण जो डान्स बघितला आणि मी जो फोटो काढला होता यांच्यासोबत. हे आहे यांचं घर. यांचं घर बघू शकता कसं इथे. हे असतं घर सुमी ट्राईबचं. घरात कोणीच नाही, मी एकटाच आहे. बाकी सगळे बाहेर फोटो काढणार मग ना. आणि हे असतं पोर्क म्हणजे डुकराचं मटण मस्त बनवलं एकदम असं. यांचं खूपच भारी एकदम कल्चर वगैरे, खूपच भारी. हे बांबूचे हे आल्यामुळे मला खूप भारी वाटतं. वेगवेगळे ट्राईब्स आहेत इथं, त्यांचे डान्स, त्यांचे कल्चरल सॉंग, त्यांचं ट्रॅडिशनल फूड एकदम भारी वाटते. त्यांचं घर आणि ट्रॅडिशनल कल्चर राहतात, हे पण एकदम भारी वाटतं. तर आता मी त्यानंतर इथं आलोय चांग ट्राईबवरती. यांचा भाला. चांग ट्राईब. बापरे. हा, हे असे नाव बनवता. यांची ट्रॅडिशनल नाव असते.
सो तर हे आहे मिथुनचं मुंडकं, याला मिथुन म्हणतात. अशा प्रकारे आपण वेगवेगळे ट्राईब्स बघितले, त्यांचे कल्चरल डान्स बघितले आणि त्यांचं फूड पण मस्त आहे. तर हॉर्नबिल फेस्टिवल खरंच खूप मस्त आहे. थोडं अजून बघूया आणि जाऊया पुढे. मजा आने वाला है इस वीडियो में। आम्ही जात आहे आता. ॲक्च्युली नागालँडचे CM आले होते आणि इनॉग्रेशन होणार होतं प्रोग्रामचं, पण आमची वाईट अवस्था अशी की आम्ही एका दिवसासाठी आलेलो होतो. तर तुम्ही नॉर्थ ईस्टकडे आली तर नेहमीच असतं आमचं, ते नेहमीच असतं आमचं. आम्ही एका दिवसासाठीच जातो कुठे पण, कारण की सुट्ट्या नसत्या मिळत. त्यामुळं आम्ही चाललो आहे आता परत, आता थोड्याच वेळात. आणि आता खूप भारी प्रोग्राम होतो तिथे ॲक्च्युली त्या स्टेडियममध्ये. पण चला जाऊया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. नॉर्थ ईस्टला आले तर हॉर्नबिलला या नक्की, तो असतो डिसेंबरमध्ये, 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर. चला बाय बाय.